नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला प्रेक्षकांनो जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने आता नागोबाचं पितळ उघडं होणार सायलीसमोर आणि अर्जुनला येणार नागेश्वरवर शंका. आता काय नेमकं घडणार प्रेक्षकांनो, आपण या व्हिडिओत सगळं जाणून घेणार आहोत. की कल्पना इकडे सायली अर्जुनला सांगते की तुम्ही दोघं आता रुद्रप्रतापच्या लग्नाला जायचं. त्यावेळी सायली अर्जुन म्हणतात, ठीक आहे, जर आई तुझी इच्छा असेल तर आम्ही रुद्रच्या लग्नाला जावं तर आम्ही जातो, नक्की रुद्रप्रतापच्या लग्नाला जाऊ. आणि आता कल्पनाने सांगितल्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघं इकडे पॅकिंग वगैरे करतात. आता हे दोघे रुद्रच्या लग्नाला जायला निघालेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो, प्रियाला सुद्धा त्याच लग्नाला जायचं असतं. परंतु प्रिया आता घरामध्ये खोटं बोलते की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मला तिकडे जायचं आहे. सायली आणि अर्जुन घरातून बाहेर पडल्यावर मग प्रियासुद्धा आता लग्नाला जाण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली असते. प्रियाने ठरवलं की लग्नाचं काम पूर्ण झालं की मग तिकडून आपण महिपतचा सुद्धा थोडाफार शोध घ्यावा. घराबाहेर असंच तर पडायला जमणार नाही ना. मग लग्नाच्या बहाण्याने बाहेर पडली आहे. जरा महिपतकडे सुद्धा इकडे बघायला लागेल ना, तो कुठे आहे, काय चाललं आहे महिपतचा. आता तिने सगळा विचार केलेला असतो. प्रेक्षकांनो, इकडे प्रवासाला सुरुवात झालेली असते. अर्जुन सायलीसुद्धा प्रवासाला निघालेले असतात. बघता बघता अर्जुन आणि सायली इकडे रुद्रप्रतापच्या घरी पोहोचतात. अर्जुनला बघून रुद्र खूप खुश होऊन जातो. रुद्र म्हणतो, अर्जुन, अरे तू येशील असं मला वाटलंच नव्हतं, पण खरंच तू आलास. तुला बघून मला खूप आनंद झाला. आई बघतीयस ना कोण आलंय. वासंती बाहेर येते आणि अर्जुनला बघून ती खूप खुश होते. आता अर्जुनला ती म्हणते, अर्जुन बाळा, किती वर्षांनी बघितलं रे तुला. शेवटचे भेटले होते तेव्हा किती लहान होतास तू. बरं, ते सगळं असू दे, ही कोण. त्यावर अर्जुन सांगतो, ही सायली, माझी बायको. त्यावर ती म्हणते, अरे वा, लग्नसुद्धा झालं, मस्त, छान. सायली बाळा, तू आता तुझी सासू म्हणजे कल्पना माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि त्यावर मात्र पुढे ती विचारते, ती का नाही आली. त्यावर सायली सांगते, प्रेक्षकांनो, आईंला खरं तर यायची इच्छा होती काकू, पण अहो पूर्ण आजींच्या ट्रस्टचं थोडं काम आहे ना, त्यामुळे आईंला यायला जमलं नाही. मी सुद्धा घराच्या बाहेर, पूर्ण आजीसुद्धा नाही आणि आईसुद्धा नसत्या तर चालत नाही ना, म्हणून त्या आल्या नाही. त्यावर ती म्हणते, बरं ठीक आहे, आता जा, दोघं फ्रेश व्हा. आणि मग सायली अर्जुन दोघे सुद्धा प्रेक्षकांनो तिकडून आवरण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी गेलेले असतात. त्याचबरोबर इकडे लगेचच रुद्रची आई ही एका मोलकरणीला तिकडे सांगते, अगं शांता, एक काम कर, आता सायली आणि अर्जुन दोघेजण पनवेलवरून लांबून आलेत ना, तर त्यांना की नाही मस्त चहा, नाश्ता, कॉफी जे हवं ते तू नेऊन दे गेस्ट रूममधून. आता त्यांची व्यवस्था तिथे व्यवस्थित कर आणि त्यांना चांगल्या देखरेखीखाली ठेव. आता चांगली ट्रीटमेंट दे. आणि दुसरीकडे आपण बघतोय प्रेक्षकांनो, बघता बघता ही प्रिया आता तुळजापूरमध्ये पोचलेली असते. तितक्यात तिला सईचा फोन येतो. सई तिला म्हणते, तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला काय करायचं आहे, आणि ते व्यवस्थित आपलं काम न झालंच पाहिजे. काहीही झालं तरी रुद्र फक्त माझा आहे, त्यांचं लग्न माझ्यासोबत झालं पाहिजे, काही फरक पडत नाही. गिरिजाबरोबर ठरलं लग्न तरी माझं प्रेम आहे, मलाच मिळायला हवं. त्यावर प्रेक्षकांनो, प्रिया मात्र म्हणते, अगं नको काळजी करू, तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडेल. मग ती म्हणते, तुझ्या बाबतीत तुला अर्जुन हवा होता आणि तुला तो मिळाला नाही, पण माझ्या बाबतीत तसं बिलकुल झालं नाही पाहिजे. प्रिया म्हणते, एक मिनिट चुकतेस तू, तुला करेक्ट करते मी. मला अर्जुन नको, त्याची प्रॉपर्टी हवी होती, आणि मग मला त्या अश्विनबरोबर जरी लग्न केलं तरी प्रॉपर्टी मिळालीच की. मग फरक काय पडतो, कुठे पडतो. माझ्या आयुष्यात कोण आहे, मला जे हवं होतं ते तर मिळालं. आता तुझं रुद्रवरती प्रेम आहे आणि रुद्रचं तुला मिळायला हवा, ही माझी जबाबदारी. आपण दोघी मिळून असं काहीतरी कटकारस्थान करू ना, की सगळ्यांना वाटेल की हे दोघं एकमेकांसाठी योग्य नाही, आणि मग यांचं लग्न आपोआपच मोडून जाईल. मंडपात दुसरीच कोणीतरी मुलगी नसल्यामुळे तुमच्याकडे बोट दाखवलं जाईल. सगळ्यांचं तुझं रुद्रबरोबर लग्न होईल. तर दुसरीकडे आता नागोबा. नागोबा सुद्धा ही माहिती त्याला मिळाली की आता महिपत हा तुळजापूरमध्ये आहे. मग आता आपला नागराजही विचार करतो की नाही नाही बाबा, आपणही फार काळ इथं थांबायला नको, आपण सुद्धा तुळजापूरला जायला हवं, नाहीतर मग सगळा गोंधळच होऊन जाईल. महिपत जर तिकडून दुसरीकडे कुठे पळाला, तोपर्यंत पोलिसांना काही कूच लागली, काही पत्ता लागला तर ते त्याला पकडतील. पोलीस तर त्याच्या मागावर जोरदार आहेत आणि या सगळ्यात आपण सुद्धा अडकू. मग आत्ताच तुळजापूरला निघायला हवं. मित्रांनो, नागोबा आता साक्षीच्या घरून उठतो आणि थेट तुळजापूरला जायला निघतो. आता तुळजापूरमध्ये नक्की जायचं
जायचं कुठे हे काही त्याला कळत नसतं आणि तो तुळजापुरात आपण सुद्धा नागेश्वरकडे जायचं असं तो ठरवतो. नागेश्वर हा नागोबाचा सुद्धा मित्रच असतो की. मग तो ठरवतो आपण नागेश्वरच्या घरी जायचं. नागेश्वरकडून नागोबाला प्रेक्षकांनो मदत मिळू शकते असं त्याला वाटत असतं. मग तो महिपतला शोधण्यासाठी इकडे नागेश्वरकडे पोहोचतो. तर आता इकडे संगीत सोहळा सुरू झालेला असतो. संगीत सोहळ्यामध्ये सायली अर्जुनला सुद्धा रुद्रप्रताप आणि गिरिजा खूप रिक्वेस्ट करतात, बळजबरी करतात की तुम्ही दोघं मस्त डान्स करा, परफॉर्मन्स करा. आणि मग काय, सायली आणि अर्जुन म्हणतात आम्ही दोघांनी काहीच तयारी केलेली नाही आहे रुद्र, पण तुम्ही सगळ्यांची इतकी इच्छा आहे ना म्हणून आम्ही तुमचं मन मोडणार नाही. आम्ही डान्स करू, जसा जमेल तसा करू. मग काय प्रेक्षकांनो, इकडे मस्त सायली आणि अर्जुन हे दोघं मस्त छानपैकी एका गाण्यावर डान्स करतात. सायली अर्जुनचा इतका छान परफॉर्मन्स बघून सगळेच तिकडे जोरात जोरात टाळ्या वाजवतात. सायली अर्जुनला म्हणतात काय रे, मस्त डान्स केला तुम्ही तर, आम्हालाही न जमणार नाही, आमची तर प्रॅक्टिस पण झाली नाही, उगाच काहीतरी नाटक कशाला करत होतात. त्यावर अर्जुन म्हणतो अरे बाबा, खरंच प्रॅक्टिस केली नव्हती, वाटलं नव्हतं की इतकं छान आम्ही करू शकू. बाय द वे मला जरा तहान लागली, पाणी कुठे मिळेल. त्यावर रुद्र म्हणतो अर्जुन अरे सरळ सरळ चालत जा, डाव्या बाजूने आपलं किचन आहे, तुला तिकडे सगळंच मिळेल. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. त्यावर रुद्र म्हणतो नाहीतर मी कोणाला तरी आणायला सांगतो. अर्जुन म्हणतो अरे इट्स ओके, मी स्वतः जाईन ना, तुझं घर काय माझं घर काय, लाजायचं काय त्यात. अर्जुन हा पाणी प्यायला चाललेला असतो. प्रेक्षकांनो, त्याच्या कानावर मात्र तिकडे महिपतचा आवाज पडतो. आता त्या सुभेदारमुळं आपल्याला पनवेल सोडावं लागलं, पण पुन्हा आपण पनवेलमध्ये जाणार आणि सुभेदारला चांगली अद्दल घडवणार. आता हेच नेमके शब्द अर्जुन ऐकतो. आता हे शब्द त्याच्या कुठून कानावर पडले, आपल्याला हा आवाज महिपतचा होता की कुठून आला हे बघण्यासाठी अर्जुन पुढे जातो. त्यावेळी प्रेक्षकांनो, त्याला आता तिथे एक बंदूक घेऊन उभा असलेला माणूस दिसतो. अर्जुन त्या खोलीच्या दिशेने पुढे जातो तर तो माणूस म्हणतो साहेब ही खोली बंद आहे, ती खोली अडगळीची आहे. अर्जुन म्हणतो अडगळीची खोली, इथे तर कोणी बोलत होतं ना आत्ता. त्यावर तो माणूस म्हणतो नाही साहेब, इथे कोण बोलणार, इथं फक्त मीच असतो, बाकी कोणी नसतं. म्हणजे मी सुद्धा इकडल्या रस्त्याने चाललो ना, इतक्यात तुमचा आवाज आला म्हणून मी इथं आलो. नाही म्हणजे अडगळीच्या खोलीला माणूस ठेवलाय असं वाटायला नको ना तुम्हाला, म्हणून मी सांगतोय. त्यावर अर्जुन म्हणतो इट्स ओके, पण मी तुम्हाला एवढं सगळं विचारलं नव्हतंच. बरं किचन कुठे आहे. त्यावर तो माणूस म्हणतो किचन सरळ जा, डाव्या बाजूला वळा. अर्जुनसुद्धा किचनमध्ये जातो, पाणी वगैरे पितो, पण त्याच्या मनात ती शंका राहतेच. आता अर्जुन रुद्रला विचारतो रुद्र तुमच्या स्टोअर रूममध्ये नक्की कोणी आहे का. त्यावर रुद्र म्हणतो अरे काय म्हणतोयस, आमचं घर काय तुला भूतबंगला वाटला की काय, स्टोअर रूममध्ये कसं कोणी असणार रे, एवढं मोठं घर सोडून. अर्जुन असं नाही रे, मी गंमत करत होतो, मी सिरियसली विचारतोय तुमच्या स्टोअर रूममध्ये खरंच कोणी नाही आहे ना. म्हणजे मगाशी ना मला त्या स्टोअर रूममधून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. रुद्र म्हणतो शक्यच नाही, कारण कसं आहे सध्या स्टोअर रूमच्या किल्ल्या बाबांकडे आहेत ना, त्यामुळे स्टोअर रूममध्ये कोणी असण्याची शक्यता खूपच कमी आहे. स्टोअर रूम लग्नाचं बरंचसं सामान वगैरे आम्ही तिकडे ठेवलं आहे, तेच सध्या, बाकी काही नाही. मग काय प्रेक्षकांनो, इकडे आपल्याला आता पाहायला मिळतं की स्टोअर रूमच्या आसपास कुणीतरी काही बोललं म्हणून तुला वाटलं असेल. त्यावर अर्जुन म्हणतो नाही रे, असेल काहीतरी, ठीक आहे. रुद्र अर्जुनला म्हणतो अरे आमच्या आईसाहेब इतक्या बिझी असतात, त्या एका जागेवर नसतात ना, म्हणून हे काम आम्ही बाबांकडे दिले. आता या सगळ्या गुंतलेल्या असतात ना, काही सामान आलं तर तो स्टोअर रूममध्ये ठेवायचं असतं सरळ तिकडे, म्हणून बाबांनी स्टोअर रूमच्या किल्ल्या स्वतःकडे घेऊन ठेवल्यात आणि ते कसं आहे हॉलमध्येच असतात ना दिवसभर, म्हणून. आता अर्जुन म्हणतो अच्छा. त्याबरोबर आता रुद्र विचारतो अर्जुन काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का तुला. नाही म्हणजे तू विचारतोयस म्हणून मी विचारलं तुला. तर मग मंडळी, मालिकेमध्ये जबरदस्त असा टर्न आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे आता अर्जुन का चौकशी करतोय म्हणून इकडे रुद्रला थोडा डाऊट आलेला असतो. आता अर्जुन म्हणतो काही नाही. आता मात्र रुद्र म्हणतो बरं ठीक आहे. इतक्यामध्ये प्रेक्षकांनो समोर एक माणूस येतो. रुद्र त्याला बोलू लागतो. अर्जुन विचारतो की स्टोअर रूममध्ये आम्ही आलेल्या दिवसापासून तर अजून एक साधी पिशवीसुद्धा कोणी ठेवली नाही, मग नक्की काय गडबड असेल. अर्जुन आता रुद्रला विचारतो रुद्र आपल्या स्टोअर रूमची किल्ली मिळू शकते का.
का? त्यावर रुद्र अर्जुनला म्हणतो, अरे मिळू शकते ना, म्हणजे कसं आपलं स्टोअर रूम आहे, किल्ली मिळायला काय हरकत आहे. तू एक काम कर, तू बाबांजवळ जा आणि त्यांना सांग की काका मला स्टोअर रूमची किल्ली हवी, ते सहजच तुला देतील. आणि बघ बाबा तिथे बसलेले असतात, तो झोपाळा आहे ना, त्या झोपाळ्यावरती जा आणि बाबांना सांग की स्टोअर रूमची किल्ली तुला हवी आहे, बाबा तुला देतील. त्याचबरोबर आता रुद्रने बाबांकडे किल्ली माग असं अर्जुनला म्हटल्यावर अर्जुन लगेच त्याला म्हणतो, नाही रे जाऊ दे नको. रुद्र म्हणतो, अरे का? त्यावर अर्जुन म्हणतो, अरे मी काकांकडे किल्ली मागणं योग्य नाही वाटत ना, त्यापेक्षा एक काम करूया ना, तू किल्ली माग काकांकडे. त्याबरोबर रुद्र म्हणतो, अर्जुन तू पण ना, बरं ठीक आहे चल, तुझ्यासाठी ना मी एवढं नक्कीच करतो आणि जातो आणि बाबांना किल्ली मागून आणतो. प्रेक्षकांनो, आता इकडे अर्जुन नागेश्वरकडे येतो आणि रुद्र नागेश्वरला म्हणतो, बाबा आपल्या रूमची जरा किल्ली देत आहे का? आता रुद्रने स्टोअर रूमची किल्ली मागितल्याबरोबर नागेश्वर का हवी आहे, काय काम आहे, कशासाठी, काही न विचारता रुद्रला इतके प्रश्न विचारतो. रुद्र म्हणतो, देत आहे का? म्हणजे आपल्या घराची किल्ली मागताना असं का एवढं हक्काने? अरे बाबा स्टोअर रूमची किल्ली द्या म्हणून हे घे किल्ली. हा कोण? त्यावर रुद्र सांगतो, हा अर्जुन आपल्या आई आहेत ना त्यांच्या मैत्रिणीचा मुलगा, कल्पना मामीचा. त्याबरोबर आता ते म्हणतात, बरोबर लग्नाला आला आहे तुळजापुरात, छान फिरा हिंडा, मस्त मजा करा बेटा. त्यावर अर्जुन म्हणतो, हो जरूर काका. मग त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र आणि अर्जुन हे दोघं जण स्टोअर रूमकडे येतात. आता अर्जुन हा स्टोअर रूम उघडतो आणि मग तो स्टोअर रूममध्ये शोधाशोध करायला लागतो. पण आता नक्की स्टोअर रूममध्ये शोधत असताना त्याला कुठेच काही महिपत वगैरे दिसत नाही. आता अर्जुनला प्रश्न पडतो, अरे मला तर इथूनच आवाज आला होता, मग महिपत गायब कुठे झाला? त्याचबरोबर आता इकडे प्रेक्षकांनो लगेचच नागेश्वरला आठवतं, नागेश्वरने रुद्र प्रतापचं आणि अर्जुनचं बोलणं आधीच ऐकलं होतं की स्टोअर रूमच्या किल्ल्या आपल्याला मिळतील का? मला कोणीतरी स्टोअर रूममध्ये आहे असं वाटत होतं. तर स्टोअर रूममधून त्याला डाऊट आला, कदाचित हे दोघं कोणी आहे का हे तपासायलाच आपल्याकडे किल्ल्या मागायला येऊ शकतात. म्हणून मग नागेश्वरने आधीच तिकडून महिपतला हलवलं. प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणी गोडाऊनवर माणसं मारण्याचं काम करतो त्या ठिकाणी त्याने महिपतला ठेवलेलं असतं. आता काय, महिपतला सांगितलं की इथे काही बोलू नको बाबा, आवाज वगैरे करू नको, कारण हा लोकांच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे. जर कोणाला तुझा आवाज बाहेर गेला, कोणी तुझा आवाज ओळखला तर ते आपल्यासाठी खूप जास्त अवघड होऊन बसेल बरं का. आता मात्र महिपतने सुद्धा नागेश्वरचं ऐकलं होतं. तर आता इकडे नागोबा प्रेक्षकांनो पोचलाय तुळजापुरात. त्याच्या पायाला खूप लागलेलं असतं, त्यामुळे त्याला तो त्रास होत असतो. नागराज म्हणत असतो, काही झालं तरी मला आता शोधून काढायचे महिपतला. महिपतने तुळजापूर सोडण्याच्या अगोदर तो मला सापडायला हवा, नाहीतर सगळी गडबड होऊन जाईल. पुढे त्याला शोधणं खूपच कठीण होईल. प्रेक्षकांनो, इतक्यात सायलीला गिरिजाने सांगितलं असतं की सायली वहिनी माझ्या साडीला जरा पिन लावायला मदत कराल का? सायली ही पिन आणण्यासाठी इकडे चाललेली असते. प्रेक्षकांनो, वासंतीकडे. आता इकडे वासंतीकडे जात असताना मध्येच रस्त्यात तिची नजर नागराजवरती पडते. सायली ही गिरिजाला हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार करत असते. आता तिला प्रश्न पडतो की नागराज काका इथे काय करतायत? बरं नागराज काका, अरे हा तर कदाचित नागराज काकांची सुद्धा ओळखीचे कोणीतरी असतील. मग काय प्रेक्षकांनो, नागराज काका का आले असतील? आता सायली ही नागराज काकाला हाक मारायला तिकडे जाते. तितक्यात मागून एक लहान मुलगी येते. ती सायलीला म्हणते, सायली वहिनी तुला गिरिजाताईने बोलावले. बरं, सायली म्हणते, हो बाळा आलेच. आणि मग लगेच प्रेक्षकांनो सायली इकडे वासंतीकडे जाते. वासंतीला सांगते, काकू अहो गिरिजाला साडीला लावायला थोड्या पिन कमी पडत आहे, जरा द्याल का? वासंती सायलीला साडीची पिन देते. सायली सांगते, अहो खरं तर मी आणायला विसरले, नाहीतर मीच आणली असती माझी. त्यावर ती म्हणते, असू दे चालतं गं. मग सायली आता पिन घेऊन आलेली असते आणि इकडे गिरिजाला सुंदर ती तयार करते आणि म्हणते, वा गं, खरंच खूप सुंदर दिसतेस गिरिजा, अगदी कोणाची दृष्ट तुला लागू नये बघ, अशी खरंच तू कायम सुंदर दिसत राहा, खूप गोड दिसतेस गं, खूपच गोड, मला खूप छान वाटलीस तू. आणि प्रेक्षकांनो, मग आता इकडे लगेच सायली ही गिरिजाचं कोड कौतुक करत असताना तिथे एक मोठी मुलगी येते आणि ती म्हणते, नवरी तयार झाली असेल तर हळदीसाठी बाहेर बोलावले. बरं, सायली म्हणते हो. आणि ही काय, आता सायली गिरिजाला घेऊन बाहेर येते आणि त्याच वेळेला बरोबर इकडे प्रेक्षकांनो नागराज जो असतो ना, तो प्रियाबरोबर बोलत असतो. तो प्रियाला सांगत असतो की महिपतने साक्षीला एक
फोटो पाठवला आहे. आता काय अननोन नंबरवरून ज्याच्यामध्ये MH काहीतरी असा नंबर लिहिलेला आहे. बरं आता MH काय 12 तुळजापूरचं तर नाहीच आहे. त्यावर आता प्रिया म्हणत असते की जर खरोखर महिपत तुळजापुरामध्ये असेल ना तर आपल्याला त्याला शोधून काढायलाच लागेल. नाही म्हणजे कसं तुळजापूरमधून कोणत्याही परिस्थितीत तो बाहेर जायला नको. कारण काही झालं तरीसुद्धा महिपतबरोबर आपलं गुपित जोडलं गेलं आहे. त्यामुळे महिपत सापडला तर आपण सगळे खड्ड्यात जाणार आणि त्याला रिमांडवर घेतलं, त्याने तोंड उघडलं तर आपली नक्कीच वाट लागणार. त्यामुळे काही झालं तरी आपल्याला महिपतला शोधणं गरजेचं आहे. आता प्रेक्षकांनो, गिरिजाला हळदीच्या पाटावर बसवताना सायलीला प्रिया, नागोबा एकमेकांसोबत बोलताना दिसतात. सायलीला प्रश्नच पडतो, अरे प्रियासुद्धा इथे काय करते? म्हणजे इथे नागराज काका आणि प्रिया हे दोघंसुद्धा आलेत तर, आणि हे दोघं जण एवढा वेळ काय हितगुज करतायत? आता मात्र खरं नागराज काकांना प्रियाबरोबर बोलायचं नाही असं रविराज काकांनी कितीतरी वेळा खडसावून सांगितलंय. पण काहीतरी हिच्याशी हे का बोलतायत नागराज काका? यांचा नेमका काय संबंध? इथे हे का आलेत? कशाला आलेत? सायलीला आता सगळं आठवायला सुरुवात होते. मंडळी, रविराज काका म्हणाले होते की माझं महिपतबरोबर तसं म्हणजे खुन्नच नाहीच आहे, पण आम्ही दोघं एकमेकांना ओळखतही नव्हतो. पण सायलीच्या त्या मधुभाऊंच्या केसमुळे ती आमची तेवढी ओळख झाली. तेव्हा कुठे जाऊन मला महिपत कोण, तो कसा माणूस आहे हे सगळं समजलं. पण महिपतचा माझ्या भूतकाळाबरोबर किंवा माझ्या कुटुंबाबरोबर काय संबंध नव्हता, किंवा त्याने माझ्या कुटुंबाच्या जीवावर का उठावं एवढी खुन्नस आमच्या दोघांमध्ये नक्कीच नव्हती. मग नक्की हे सगळं त्याने का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, हे सगळं शोधून काढायचे असं आता प्रेक्षकांनो रविराज काका त्यावेळी बोलले होते. ते सगळं सायलीला आता आठवतं. बरं इकडे नागोबा, रविराज काका हे दोघं जण सख्खे भाऊ. मग आता या सगळ्याच्या मागे नागराज काकांचा हात तर नाही ना? असं कसं असेल? सायलीच्या मनात एक शंकेची पाल मात्र प्रेक्षकांनो चुकलेली असते. दुसरीकडे अर्जुनला मोठा प्रश्न पडतो. पहिली गोष्ट म्हणजे स्टोअर रूमला माणूस कट होता, लक्ष द्यायला ठेवलेला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे नागोबा महिपतचा आवाज स्पष्टपणे त्याने ऐकला. जर ती महिपतचा आवाज मी ऐकला होता, मी नागेश्वर काकांकडे किल्ली मागून जेव्हा स्टोअर रूम उघडलं तेव्हा तिकडे कुणीच नव्हतं. बरं आता मंडळी, किल्ल्या दिल्याबरोबर तिथे महिपत मला सापडला कसा नाही? तर अर्जुनला दुसऱ्या बाजूला असाही प्रश्न पडतो की स्टोअर रूमला मुळात कुलूप लावायची गरजच काय? लग्नाचं घर आहे, स्टोअर रूममध्ये बरंच सामान ठेवलं जातं. स्टोअर रूममधून आवाज आला, अचानक काही ठेवायचं असेल, काही काढायचं असेल, त्यावेळी नागेश्वर काकांना कुठे शोधायचं? स्टोअर रूम लॉक का केलं असेल? नक्की काहीतरी भानगड आहे असा प्रश्न अर्जुनला आता पडलाय. अर्जुन आता या खात्रीतच असतो की नाही, नक्कीच मला तो माणूस दिसला, तो मात्र 100% काहीतरी खोटं बोलला. स्टोअर रूममधून बाहेर तो पहारा देत होता, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी आहे गडबड. आता त्याला शोधूनच काढावं लागेल. या सगळ्याच्या मागे नेमकं काय दडलंय असा विचार अर्जुनने मनाला पक्का केलेला असतो. तर दुसरीकडे सायलीने सुद्धा आता ठरवलंय प्रेक्षकांनो, नागराज काका इकडे का आले त्यांच्याकडून काढून घ्यायचं. त्याचबरोबर इथला भाग, आपला आजचा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सगळ्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येईल. मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते आम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. तर चला, आजच्या पुरतं इथेच थांबूया. उद्या परत भेटूया याच वेळेस नवीन भागाच्या नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.